स्मार्ट अहमदनगर न्यूज। 26/11च्या हल्ल्यात शहीद वीरांना मानस प्रतिष्ठानतर्फे कॅम्प पोलीस स्टेशन येथे भावपूर्ण आदरांजली। भिंगार 26/11/2008 रोजी मुंबई येथे दहशतवाद हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता। आपल्या देशाचे रक्षण करताना भारत मातेचे सुपुत्र शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या देशाचे रक्षण केले। शूरवीर शहीद यांनी दिलेले बलिदान स्मरण करून मेणबत्ती पेटवून त्यांना भावपूर्ण आदरांजली मानस प्रतिष्ठानतर्फे वाहण्यात आली। या प्रसंगी कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जगदीश मुलगीर साहेब, मानस प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल अण्णा बेलपवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री संजयजी सपकाळ, कॅन्टोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष श्री वसंत राठोड, RPI आठवले गटचे शहराध्यक्ष श्री मंगेश राजे मोकळ, कलगीतोरा मंडळाचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब कर्डिले, भाजपाचे राजेंद्र फुलारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री विलास तोडमल सर, श्री राजू नायर, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकचे शहराध्यक्ष श्री अखिलभाई शेख, मानस प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री समीर सय्यद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पै सागर चवंडके, श्री प्रमोद जाधव, पै दिनेश लंगोटे, तसेच श्री देवेंद्र जाधव, रिपाई आठवले गट, IT सेलचे शहराध्यक्ष विक्रम चव्हाण सर, युनायटेड सोशल क्लबचे श्री आसिफ खान, श्री साजिद शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष संकेत झोडगे, श्री निखिल शिंदे, श्री अभिजित पवार, श्री भार्गव परदेशी यावेळी आदी उपस्थित होते। 26/11/2008 रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी जे दहशतवाद हल्ला झाला होता, त्या हल्ल्यामध्ये भारत मातेचे शूरवीर सुपुत्र आपल्या देशाचे रक्षण करताना शहीद झाले होते। त्या शहीद शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली मानस प्रतिष्ठानच्या वतीने 2009 पासून 26/11तील शहीदांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम नगर शहरामध्ये, भिंगारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण दरवर्षी सालाबादप्रमाणे घेत आहोत। या ठिकाणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सन्माननीय जगदीशजी मुलगीर साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण सर्व सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण आज शहीदांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। शहीदांचा व्यर्थ नाही जे बलिदान, जे शूरवीर शहीदांनी जे आपल्या देशासाठी जे स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, त्यांचं स्मरण करून आणि त्यांना अभिवादन आदरांजली वाहण्यासाठी मानस प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे दरवर्षी शहीदांना श्रद्धांजली अर्पणचा कार्यक्रम पुण्या ठिकाणी करतो। भावपूर्ण श्रद्धांजली।